आजी, मी थोडा वेळ टीव्ही बघू का ग? 14 वर्षांची सोनू कमलबाईंना विचारत होती. हो, बघ ना मग. त्यात काय एवढं विचारायचं आहे? कमलबाई म्हणाल्या. अगं तसं नाही, पण काय करणार? मम्मी आली की ओरडेल ना, म्हणून विचारते. ती नाही ओरडणार, मी सांगेन तिला. पण थोडा वेळच बघायचा टीव्ही, जास्त नाही बघायचा. दोघीजणी टीव्ही बघत बसल्या. थोड्या वेळाने टीव्हीवर ॲड सुरू झाल्या. म्हणून मग सोनूने चॅनल बदलले. त्या चॅनेलवरही ॲड सुरू होती. ती एका सिरियलची ॲड होती, ज्यामध्ये एक व्यक्ती एका 40शीतल्या महिलेला प्रपोज करत होता. तिचा हात पकडून तिच्या मुलासमोर आणि सासऱ्यासमोर तो म्हणाला, माझे हिच्यावर खूप प्रेम आहे आणि मला माहिती आहे की हिचंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे, पण तुम्हा सगळ्यांपुढे बोलायची हिची हिंमत नाही. आणि हे ऐकून त्या महिलेचा मुलगा आणि सासरा चकित झालेले असतात आणि मग तो बाकीचा ड्रामा सुरू होतो. एक 40-50 वर्षांची महिला, जिचा मुलगा लहान असतानाच नवऱ्याचा मृत्यू झालेला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर आपला लहान मुलगा आणि म्हातारे सासू सासरे यांची जबाबदारी उचलून ती आजवर संसाराचा गाडा रेटत आली होती. आता मुलगा मोठा झाला होता आणि नोकरीलाही लागला होता. त्याच्याच कंपनीतील एका मुलीशी त्याने प्रेमविवाह केला आणि त्याचा संसार सुरू झालेला. त्यामुळे ती महिला मुलाच्या जबाबदारीतून मुक्त झाली होती. ती ॲड बघून सोनूने आजीला विचारलं, आजी, अगं आजोबा वारले तेव्हा तुझं वय किती होतं ग? कमलबाई शांतपणे म्हणाल्या, 24. काय? सोनू जोरात ओरडली. हो, बरोबर ऐकलंस. तुझे आजोबा वारले तेव्हा फक्त 24 वर्षांची होते. मग तू पुढे सगळं कसं केलंस ग? म्हणजे बाबा काकांचे शिक्षण, त्यांना तू एकटीने कसं मोठं केलंस? ती खूप मोठी कहाणी आहे बाळा, कमलबाई सांगू लागल्या. 15 वर्षांची होते मी जेव्हा तुझ्या आजोबांच्या वडिलांनी म्हणजे माझ्या सासऱ्याने मला पाहिलं. जवळच्या नात्यात लग्न समारंभ होता म्हणून मी गेलेले. तिथेच तेही आले होते. मैत्रिणीच्या भावाचे लग्न होते, त्यामुळे मुलीकडच्यांनी नवऱ्या मुलाच्या चपला लपवून ठेवलेल्या. काही झालं तरी मुलीकडची मंडळी चपला द्यायला तयारच होत नव्हत्या. त्यामुळे मी मध्ये पडून त्यांना चपला द्यायला भाग पाडलेलं. त्यांनी तिथेच मला पाहिलं आणि त्याच वेळेस ठरवलं की आपल्या लहान मुलाला हीच मुलगी करायची. तुझे आजोबा एकदम शांत स्वभावाचे होते. कोणी काहीही म्हटलं तरी यांच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. सगळंच अगदी अन्याय झाला तरीही चुपचाप सहन करायचे. म्हणून सासरेबुवांनी ठरवलं की याला अशी बायको हवी जी अरेला कार्य करेल, वेळ प्रसंगी भांडून आपला हक्क मिळवेल. मग काय, ते आमच्या घरी आले आणि आपल्या मुलासाठी मला मागणी घातली. माझे वडील वॉचमनचे काम करायचे, त्यामुळे एवढं चांगलं स्थळ चालून आलं याचा त्यांना खूप आनंद झाला. शिवाय माझ्या पाठीवर अजून 2 बहिणी होत्या. म्हणून मग वडिलांनी जास्त विचार केला नाही. लगेच लग्न ठरवून मोकळे झाले. एक चांगला मुहूर्त बघून मी कमलबाई सुधाकररावांची पत्नी झाले. भल्या मोठ्या एकत्र कुटुंबात मी सगळ्यात लहान सून म्हणून प्रवेश केला. गर्भ श्रीमंत सासर होतं. घरात कशाचीच कमी नव्हती. अगदी सुखासमाधानाने दिवस जात होते. घरात सर्वात लहान आणि देखणी सून म्हणून सगळेच माझं कौतुक करायचे. लगेचच मला दिवस गेले आणि बघता बघता तुझ्या बाबांचा सुरेशचा जन्म झाला. पुढे वर्षभरातच रमेश जन्मला. 18 वर्षांची होता होताच मी 2 मुलांची आई झाले होते. दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. बघता बघता लग्नाला 9 वर्षे उलटून गेली. एकदा सकाळी तुझे आजोबा कामानिमित्त त्यांच्या फॅक्टरीत गेलेले. तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे यंत्र बंद पडली होती. म्हणून काय झाले ते बघण्यासाठी जवळ गेले आणि हात लावून बघू लागले. अचानक यंत्र सुरू झाले आणि तुझे आजोबा त्या यंत्रात अडकले. तिथे असलेल्या कामगारांनी त्यांना बाहेर खेचलं, पण खूप रक्तस्राव झाल्यामुळे हॉस्पिटलला पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. इतके दिवस मी लाडाची धाकली सून होते, परंतु अचानक मी अपशकुनी कुलक्षणी ठरले. उठता बसता टोमणे ऐकावे लागले. सतत अपमान होऊ लागला. हे सगळं मी मुलांकडे बघून सहन करत होते. पण जेव्हा मुलांसोबत पण तेच घडायला लागलं तेव्हा मात्र माझ्या मनाने उचल खाल्ली.
पण समोर मात्र काहीच मार्ग दिसत नव्हता. माहेरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तोही मार्ग बंद झाला होता. पण जेव्हा पाणी डोक्यावरून जाऊ लागलं तेव्हा मात्र मी ते घर सोडण्याचा निर्णय घेतला. मुलांना घेऊन इकडे नाशिकला आली. आधी कळतच नव्हतं की काय करावं. मग ठरवलं, जे आपल्याला जमतं तेच करायचं. स्वयंपाक. सासरी एवढं मोठं कुटुंब असल्यामुळे खूप लोकांचा स्वयंपाक करायला लागायचा. त्यामुळे मी उत्तम स्वयंपाक करायला शिकली होती. मग घरीच मेस सुरू केली. सुरुवातीला खूप कमी लोक यायचे, पण हाताला चव होती त्यामुळे चांगलाच जम बसला. हळूहळू लोकांची गर्दी होऊ लागली. पण आयुष्यात सगळं सोपं थोडीच असतं. एकटी तरुण बाई बघून काही लोक फायदा घ्यायचा प्रयत्न करू लागले. एकदा जेवणासाठी एक माणूस आला. नेहमीचंच गिराईक आहे म्हणून मी आत घेतलं, परंतु घरी एकटीच असल्यामुळे त्याने गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला. माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. त्या नराधमाच्या तावडीतून मी कसंबसं स्वतःला वाचवलं. परंतु या गोष्टीचा माझ्या मनावर एवढा वाईट परिणाम झाला की मी मेस बंदच करून टाकली. शेजारी तावडे मास्तर राहायचे. स्वभावाने चांगले होते. त्यांच्या ओळखीने कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चांगलं काम मिळालं. मुलांच्या शिक्षणाची पण सोय झाली. नशिबानं मुलं चांगली निघाली. शिकून चांगल्या पदावर नोकरीला लागली. आयुष्याचं सार्थक झालं माझ्या. आजी, एक विचारू का गं? तावडे मास्तर म्हणजे तेच आजोबा ना, जे तू एकदा पाय घसरून जिन्यावरून पडली होतीस तेव्हा तुला हॉस्पिटलला घेऊन गेले होते व त्यानंतरही ते अधेमध्ये तुला पाहायला घरी येऊन जायचे ना? हो, आता चांगलं जमतंय आमचं. तसंही आम्ही दोघे एकाच वाटेचे प्रवासी. त्यांची बायको लग्नानंतर वर्षभरातच त्यांना सोडून निघून गेली. तेव्हापासून एकटे पडलेत. आता आम्ही बोलतो, त्या जुन्या आठवणी काढून हसतो. तेवढेच काही क्षण विरंगुळा जीवाला. आजी, मग तू त्या आजोबांशी लग्न का नाही करत? तुम्ही दोघेही एकाच वयाचे, एकमेकांना चांगले ओळखता. आणि मी एक गोष्ट नोटीस केली आहे की तुम्ही एकत्र असताना खूप खुश असता. कदाचित देवाने आजोबांना तुझ्यापासून दूर नेलं म्हणूनच त्यांनी या आजोबांना तुझ्यासाठी पाठवलं असेल. तेवढ्यात मागून सुरेशचा म्हणजे सोनूच्या बाबाचा आवाज आला. सोनू, काय बोलतेस? तुला कळतंय का? एवढी मोठी कधी झालीस की आपल्या आजीचं लग्न लावायला निघालीस? रागाने सोनूच्या बाबाचा आवाज थरथरत होता. तेवढ्यात सोनूची आई म्हणाली, माझ्या मुलीला कशाला बोलताय? त्यापेक्षा तुमच्या आईला बोला. त्यांनीच तिला काहीतरी भलतंसलतं सांगितलं असेल. शी बाई, लाज वाटते मला. यांना सासू म्हणायची. कमलबाई काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांना काहीच बोलू न देता सुरेश आणि सोनूची आई वाटेल तसं त्यांच्यावर ओरडू लागले. तरी शेजारी पाजारी मला आधीपासूनच म्हणत होते, सुरेश, तुमच्या आईकडे लक्ष द्या. हल्ली तावडे मास्तर बरोबर बऱ्याच वेळा दिसतात. त्यांची लक्षणे काही ठीक दिसत नाहीत वगैरे. आम्ही लहान असतानाही ते तावडे मास्तर आपल्या घरी यायचे. आता कळतोय त्याचा अर्थ. तेव्हापासूनच तुमचं दोघांचं लफडं होतं. फक्त आता उघडकीस आलं. बिचाऱ्या कमलबाई या असल्या आरोपांनी शरमून गेल्या. त्यांना वाटलं की कदाचित आपणच आई म्हणून कमी पडलो, म्हणूनच आज आपला मुलगा असले घाणेरडे आरोप करतोय. सुरेश म्हणत होता, लाज वाटते आम्हाला तुझी. असली आई असण्यापेक्षा नसलेली बरी. आता मात्र सोनूला राहावलं नाही. ती पुढे येऊन आपल्या बाबाला म्हणाली, काय म्हणालात तुम्ही? तुम्हाला आजीची लाज वाटते? त्या आजीची, जिने तुम्हाला जन्म दिला. नवरा मेल्यानंतर जिने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःचं घर सोडलं. एवढे काबाड कष्ट करून तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं केलं. आज तुम्हाला तिची लाज वाटते? आजोबा सोडून गेले तेव्हा फक्त 24 वर्षांची होती ती. तिला त्यावेळी वाटत नसेल का की आपण सुद्धा दुसरं लग्न करावं, खुश राहावं? मी लहान असल्यापासून तुम्ही दोघे मला हिच्याजवळ सोडून खुशाल पार्ट्या करत फिरता, पिकनिकला जाता, मज्जा मस्ती करता. तेव्हा हिलाही वाटत असेलच ना की आपलंही कुणीतरी असावं, ज्याच्यासोबत मोकळं होता यावं, ज्याच्यासोबत 2 क्षण आनंदाने घालवावे. लाज तर मला तुमची वाटते बाबा. ज्या तावडे आजोबांनी मदत केली म्हणूनच आज तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलात. त्यांनाच तुम्ही आज काहीही बोलताय. आणि आई, तुला कशाची लाज वाटते ग?
तू सुद्धा एक बाईच आहेस ना. निदान तुला तरी आजीचा संघर्ष कळायला हवा होता. तिला साथ द्यायची सोडून तिचीच लाज कसली काढतेस? उद्या समज माझ्यासोबतही असंच झालं तर तेव्हाही तू असंच म्हणशील का की तुला लाज वाटते म्हणून? सोनूचे ते बोलणे ऐकून सुरेशच्या नजरेसमोरून त्याच्या आईचा पूर्ण जीवन प्रवास सरकत गेला. त्याच्या लक्षात आलं, खरंच आपण चुकलो. आपण एक माणूस म्हणून आपल्या आईचा कधीच विचार केला नाही. तिचं मन, तिच्या भावना समजून घेण्यात आपण खरंच कमी पडलो. तिने तिचं कर्तव्य अगदी व्यवस्थितपणे निभावलं, पण एक मुलगा म्हणून आपण खरंच कमी पडलो. पण झालं तेवढं झालं, आता अजून नाही. आज ही चूक आपण सुधारायची. मनाशी काहीतरी ठरवून सुरेश रडणाऱ्या कमलबाईंकडे पाहून म्हणाला, आई, त्या तावडे काकांचा नंबर देतेस का? त्यांना विचारतो माझे बाबा होणार का म्हणून. आणि कमलबाईंच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली. सुरेशने कमलबाईंना जवळ घेतलं आणि तिचे डोळे पुसत म्हणाला, आई, मला माफ कर ग. मी खरंच खूप चुकलो. मी तुला खूप दुखावलं, पण आता नाही. मित्रांनो, एकल पालकांनाही आपल्या सुखाचा विचार करण्याचा हक्क असतो, पण ते आपल्या मुलांसाठी स्वतःचे सुख सोडून देतात. परंतु निदान मुलांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे. आज समाजात सुरेशसारखी मुलं खूप कमी आहेत जी आपल्या पालकांचा विचार करतात. खरं तर प्रत्येकाने आपल्या आईवडिलांना समजून घेतलं पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे. मित्रांनो, कशी वाटली कथा? छान होती ना? मग वाट कसली बघताय? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.